लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाला सुरुवात झालेली आहे। महिलांना सन्मान निधी मिळण्यास सुरुवात झाली असल्याचं अदिती तटकरे म्हणाल्या। डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत। पण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आता डिसेंबरचा जो हप्ता आहे आणि नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो दोन्ही एकत्र वाटपाला सुरुवात ही झालेली आहे। आताची सर्वात मोठी बातमी येत आहे आणि ती जी वाटपाची सुरुवात आहे ती काही क्षणात होऊ शकते। तुमच्या खात्यात कोणत्याही क्षणी हे जे पैसे आहेत ते वितरणाला सुरुवात होऊ शकते, कारण सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। आताच याच्या संदर्भातली एक मोठी बातमी इथं आपल्याला पाहायला मिळत आहे, ती म्हणजे निवडणुकी अगोदरच हे जे पैसे आहेत ते लाडक्या बहिणींच्या खात्यात येणार आहेत। कारण तुम्हाला माहिती आहे की नवीन वर्ष सुरुवात आहे, त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मतदान। सगळ्यांना माहिती आहे निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि सरकार इथं लाडक्या बहिणींचा जो काही राग आहे तो घेऊ शकत नाही। त्यांना माहिती आहे की लाडक्या बहिणींना जर आपण इथं हप्ता जमा केला नाही तर मात्र लाडक्या बहिणींचा जो राग आहे तो तुम्हाला निवडणुकीमध्ये मतदानावरती पाहायला मिळू शकतो। म्हणून ह्याच्या संदर्भात जर आपण बघितलं तर कुठल्याही क्षणी आज आपल्या खात्यात पैसे हे 100% इथं वितरण होऊ शकतात। कारण आपण जर बघितलं तर काही काल महत्त्वाच्या मीटिंग झालेल्या आहेत, काही महत्त्वाच्या चर्चा इथं सुद्धा झालेल्या आहेत। कोण कुठून कसं सगळं जे नियोजन आहे लाडक्या बहिणी संदर्भातलं ते सुद्धा इथं दिलं गेलेलं आहे आणि जसं त्यांनी नियोजन केलेलं आहे तसं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ते जे पैसे आहेत ते आता अर्जंट आदेश तर दिलेलेच आहेत बँकेला की लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे सेंड करा। परंतु जो काही आदेश आहे, निर्देश आहे तो अजून आलेला नाही, त्यामुळं बँक थांबलेली आहे। GR निघून तुम्हाला माहिती आहे की 12 ते 13 दिवस झालेले आहेत। GR येऊनसुद्धा इथं लाडक्या बहिणींचे पैसे थांबवले गेले होते। कारण होतं ती म्हणजे हिवाळी अधिवेशन आणि लाडक्या बहिणींची अर्ज पडताळणी आणि तिथं जर आपण बघितलं तर हिवाळी अधिवेशन ह्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी थांबवल्या गेल्या होत्या। परंतु आता सरकारच्या कुठंतरी लक्षात आलेलं आहे की हप्त्याला खूपच उशीर होत आहे। एवढा उशीर आपण कधीच बघितलेला नाही। GR येऊन कंप्लीट 10 ते 15 दिवस होत आलेत, परंतु अजून हप्ता आलेला नाही। इथं सरकार 2 महिन्याचा हप्ता द्यायचं म्हणत आहे, परंतु नोव्हेंबरचा हप्तासुद्धा अजून जमा झालेला नाही। मग हे कुठंतरी सरकारच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी निर्णय हा घेतलेला आहे। आणि लक्षात घ्या, कुठल्याही क्षणी मला असं वाटतं की आज जर पैसे आले तर ठीक आहे, नाहीतर उद्या तर येणार नाहीत, कारण उद्या रविवार आहे। तुम्हाला माहिती आहे उद्या बँक बंद असणार आहेत। जर ट्रान्झॅक्शन झालं तर आजच होणार, नाहीतर हप्ता अजून पुढे ढकलला पुढच्या आठवड्यात, मग हप्ता गेला आणि पुढच्या आठवड्यात गेला म्हणजे तो 100% तुम्हाला मग जानेवारीमध्येच मिळणार। मग असं होऊ शकतं नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे 3 हप्ते एकत्रित 4,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात इथं येऊ शकतात। सरकारचा तो सुद्धा एक प्लॅन असू शकतो। परंतु निवडणुका अगोदर सरकार हे मला असं वाटतं की 100% पैसे तुम्हाला खात्यावर पाठवणार, कारण तुम्हाला माहितीच आहे की जर लाडक्या बहिणींना पैसे नाही आले तर याचा निवडणुकीवर परिणाम होणार। स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका चालू आहेत, तुम्हाला माहितीच असेल तर, त्यामुळं सगळीकडे त्याची आता गर्दी सुरू आहे, सगळे नियोजन सुरू आहेत। परंतु मला असं वाटतं की सरकारनं आता उशीर करू नये। आज सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट जे काही पैसे असतील नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, राहिलेले मागचे हप्ते, रखडलेले हप्ते, कोणाला एक हप्ता आलेला नसेल, कोणाला दुसरा हप्ता आला नसेल, तर ते सगळे हप्ते जे आहेत ते वितरण सरकारनं करावं आणि लाडक्या बहिणीचं जे काही हप्ते त्यांनी तटवलेले आहेत ते पटकन द्यावे। कारण प्रॉब्लेम काय होतो आहे माहिती आहे का, लाडक्या बहिणींना आस लागून राहिलेली आहे। दररोज अपडेट येत आहेत, आज येणार आहे, उद्या येणार आहे, परंतु सरकार याच्यावरती निर्णय का घेत नाही हे खूप महत्त्वाचं आहे। कारण आज जर हप्ता आला नाही तर मग तो सोमवारी, मंगळवारी आणि बुधवारी ह्या 3 दिवसावर गेला आणि मग जर सोमवारी पैसे आले नाहीत तर मग ते जानेवारीतच गेले म्हणजे मग मकर संक्रांत आहे, तुम्हाला माहिती आहे। गेल्या वर्षी जसं मकर संक्रांतीला आपल्याला पैसे आले होते, मग तसं सरकार देणार आहे का याच्याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे। परंतु लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी ती म्हणजे घरकुल योजना। लक्षात घ्या, घरकुल योजनेचा अर्ज तुम्ही अजून केला नसेल तर करा, कारण घरकुल योजना सुरू झालेली आहे। लाडक्या बहिणींना ज्यांना स्वतःचं घर नाही अशा लाडक्या बहिणींनी प्रथमच लगेच जाऊन आजच्या चौकशी करायची आहे। आपल्या ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे, पंचायत समितीमध्ये जायचं आहे, पटकन जाऊन तिथं घरकुल योजनेचा अर्ज हा भरून टाकायचा आहे। लक्षात घ्या,
तिथं अर्ज काहीच काळासाठी आहेत. 8 ते 10 दिवसच राहिलेले असतील. त्याच्यात तुम्हाला कागदपत्र जमा करावं लागतात. कोणाचा अर्ज फेटाळला जातो, कोणाचं हे कागदपत्र नसतं, ते कागदपत्र नसतं. ह्या प्रॉब्लेम सगळ्या फेस करावं लागतात. त्यामुळं आजच्या आज तुम्ही घरकुल जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच तिथं जाऊन, ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, तिथं जाऊन तुम्हाला पटापटा हे सगळं काम करून घ्या. कारण एकदा जर तुम्हाला प्रॉब्लेम आला एकदा पुढं, तर मग तिथं तुम्हाला घरकुल भेटायला पण खूप उशीर होईल आणि उशीर झाल्यानंतर इकडं तुम्हाला पैसे भेटायला सुद्धा उशीर होतो आणि कदाचित तुमचा फॉर्म हा बादसुद्धा केला जाऊ शकतो आणि वेळसुद्धा निघून जाऊ शकते. त्यामुळं प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला लवकरात लवकर हे अर्ज करायचे आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नसेल, परंतु अजून 2 ते 3 योजना अशा आहेत ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना बिनव्याजी कर्ज योजना भेटते, ज्याच्यामध्ये ते स्वतःचा व्यवसाय करू शकतात. छोटा मोठा जो काही व्यवसाय असेल, जसं की ब्युटी पार्लर असेल, स्वतःचा मसाल्याचा व्यवसाय असेल, पिठाची गिरणी व्यवसाय असेल, अशामध्ये सुद्धा बिनव्याजी कर्ज योजना सरकार हे देत आहे. तर त्या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ पटकन घ्या. कारण कसं असतं, योजना ह्या खूप मर्यादित काळासाठीच असतात आणि अशा योजनांचा लाभ हा आपल्यापर्यंत पोहोचवणं हेच काम आहे. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करायचा आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडून लाडक्या बहिणींच्या हप्त्यासाठी काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे. पहिली गोष्ट, आपलं बँक खातं एकदा चेक करा, व्यवस्थित आहे का, त्याच्यामध्ये बॅलन्स आहे का, मायनसमध्ये अकाउंट नाही ना, KYC झालेली आहे ना, आत्ताचाच मोबाईल नंबर अपडेटेड आहे ना, जुना मोबाईल नंबर नाही ना. कारण भरपूर लाडक्या बहिणींचं झालं आहे असं की 20 ते 30 लाख लाडक्या बहिणींचं बँक खातीच तिथं क्लोज झालेले आहेत, बंद झालेले आहेत. कारण त्यांच्याकडे तिथं त्याच्यामध्ये बॅलन्स नसल्यामुळं बँकेनंच ते बंद केलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे, नोव्हेंबरचा हप्ता आला नाही, डिसेंबरचा हप्ता आला नाही. त्यामुळे हे 2 महिने हप्ते असल्यामुळं ज्या लाडक्या बहिणींनी नवीन अकाउंट काढली होती लाडकी बहीण योजनेसाठी, ती योजनेमध्ये त्या खात्यामध्ये पैसे नसल्यामुळं ती खाते आपोआप बंद झालेली आहेत. त्यामुळं हे एक प्रॉब्लेम तुमच्याकडे येऊ शकतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला बँकेमधलं जे तुम्ही आधार कार्ड लिंक केलेलं आहे ते कुठल्या बँकेला नेमकं लिंक झालं आहे. कारण भरपूर वेळा असं होतं, ज्यावेळेस बँक अकाउंट बंद होतं त्यावेळेस आधार कार्ड जे लिंक केलं आहे ते सुद्धा ऑटोमॅटिक बंद होतं, किंवा अपडेट जर केलं नसेल काही गोष्टी तरीसुद्धा ते बंद होतं. तर ते सुद्धा एकदा चेक करून घ्यायचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्याला रेशन कार्डची KYC करून ठेवायची आहे. बऱ्याचदा असं होतं की तुमचं फक्त रेशन कार्डवर नाव आहे पण सरकारला ते ऑनलाईन पद्धतीने दिसत नाही, त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम होतो. ह्या 2 ते 3 गोष्टी करा, काहीच प्रॉब्लेम तुम्हाला तिथं फेस करावा लागणार नाही. हे लक्षात ठेवायचं. हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत तुम्हाला शेअर करायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि काही प्रश्न असतील ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत जय महाराष्ट्र.